हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण इथे आज जे आहे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे ते आहे फिटिंग. आता माझ्याकडे जे ब्लाऊज होतं ते आहे कटोरी ब्लाऊज. ती कटोरी पण 3/4 कटोरी आहे. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता, इथे पण स्टिच आलेली आहे. तर ह्या आहेत 3/4 कटोरी, ज्याला आपण म्हणतो. म्हणजे हे बघा, आतमधून तुम्हाला लक्षात येईल बघितल्याच्या नंतर की इथे टक्स आहे पूर्ण मोठा आणि वरतून पण स्टिच आहे. तर याला 3/4 कटोरी म्हणतात. आता आपल्याला हे ब्लाऊज स्टिचिंगसाठी होतं, पण जे आपण म्हणजे मेजरमेंटसाठी होतं आणि स्टिचिंगसाठी जे आहे ते होतं आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज. तर मी इथे प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते बनवलेलं होतं. फक्त मला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायची होती की जर असं असेल मेजरमेंट तर फिटिंग कशी करायची आहे. कारण की खूप जणांना हा प्रॉब्लेम येतो की आपल्याला मेजरमेंटला जे असतं ते कटोरी असतं पण बनवायचं असतं प्रिन्सेस कट. तर तुम्ही इथे बघू शकता, आपण इथे जे आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज बनवलेला आहे. तर तुम्हाला याची फिटिंग कशी करायची ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी तुम्हाला इथे कशी फिटिंग दाखवते आहे, म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हालाही येणार नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, ही जे आहे आपला हा जो भाग आहे तो आपल्याला इथे असा सरळ स्टिच करून घ्यायचा आहे हा. आणि आपल्याला दाब स्टिच जी म्हणतो प्रेस स्टिच ती मारून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले हे जे आपले दोन्ही भाग कसे जोडायचे ते दाखवते. तर हे बघा, हे आपलं पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर मी पायपिंग वगैरे सगळं रेडी करून घेतलेलं आहे. आणि आता इकडच्या साईडने मी हा दाब स्टिच टाकून घेतलेली आहे, पण तुम्हाला ही सांगते की कशी करायची आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले इथे जी हुक पट्टी आहे ती आपल्याला याच्या मिडलला ठेवायची आहे. तर याचा मिडल कसा काढायचा, हे दोन्ही जे आहे ते तुम्ही असे ठेवून इथे मार्किंग करू शकता. जो पॉईंट येतोय तो झाला आहे आपला इथला मिडल. आता त्याच्यानंतर आपल्याला आता याचं मिडल कसं काढायचं आहे, तर ही जी आहे हुक पट्टी हीच आपला मिडल असते. तर हुक पट्टी आपल्याला याच्यावर ठेवायची आहे. तर बघू शकता आपला ब्लाऊज पण बरोबर आलेलं आहे, म्हणजे कुठेच एक्स्ट्रा किंवा कुठेच कमी असं झालेलं नाही आहे. तर हुक पट्टी आपल्याला इथे ठेवून हे बरोबर आहे का, तर आपलं इथे बरोबर आलेलं आहे. याच्यावर आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची आहे. तुम्हाला अशी मारायची आहे, म्हणजे हे ठेवायचं आहे. याच्यानंतर जर तुमचा पाठीमागचा भाग एक्स्ट्रा किंवा समोरचा भाग एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला सरळ स्टिच मारून कट करून टाकायचं आहे. आता आपलं जे आहे ते आपल्याला एक्स्ट्रा असं काहीच नाही आहे. तुम्ही इथे परत बघू शकता, आपण एक्स्ट्रा असं नाहीच हे कपडा आपल्याकडे, तर आपण इथे सरळ स्टिच मारून घेणार आहोत. तर मी तुम्हाला इथे सरळ स्टिच मारून दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे स्टिच मारून घेतलेली आहे. तर या पद्धतीने आपली प्रेस स्टिच जी आहे ती इथे रेडीज होती. आता ही झाली पाठीमागची म्हणजे आतमधली फिनिशिंग. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा भाग इथे असा फोल्ड करायचा आणि आतमधून टाकायचा आहे आपल्याला फिटिंग. तर या पद्धतीने आपल्याला पहिले, आता मी इथे म्हणजे मी हुक लावून घेतल्या होत्या फिटिंगच्या अगोदर याच्यासाठी की ब्लाऊज थोडं अर्जंट होता आणि तुमच्यासोबत व्हिडिओही शेअर करायचा होता. तर अगोदरच मी हुक लावून घेतलेल्या होत्या. तर तुम्ही नाही लावल्या तरी काही हरकत नाही. फक्त आपल्याला हुक पट्टी अशी जी आहे काचपट्टी ती हुक पट्टीवरती ठेवायची आहे. फिटिंग करतानाही आपल्याला तसंच करायचं आहे जसं मी आता सांगितले. आपल्याला हुक पट्टी याच्यावर ठेवायची, तर काचपट्टी जी आहे ती आपल्याला अशी याच्या बाहेर आली पाहिजे. ही जे निडल आहे आपलं त्याच्या ह्या साईडला, कारण आपण जेव्हा लावतो तेव्हा आपली काचपट्टी आतमध्ये असते. आपल्याला त्याच पद्धतीने हे बघा, तुम्ही इथे बघू शकता माझी हुकपट्टी जी आहे ती काचपट्टीच्या वरती येते, म्हणजे काचपट्टी पूर्ण आतमध्ये जाते या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी इथे तुम्हाला हे दाखवलेलं आहे की आपण हुक लावल्याच्या नंतर आपली जी आहे काचपट्टी मध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला फिटिंग करतानाही असंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता हे झालं आहे आपलं, अशी आपल्याला पूर्ण ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये फिटिंग टाकायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे ब्लाऊज जे आहे ते मेजरमेंट याची मोजून घ्यायचं आहे. तर याचं मेजरमेंट मोजताना सगळ्यात पहिले काय होतं, आता कन्फ्यूज मी तुम्हाला सांगते. आता हे जे आहे मला इथे स्लीव्ज जी होती ती जी आहे ती 6.5ची सांगितलेली होती, म्हणजे ह्या फिटिंगपेक्षा कमी सांगितलेली होती. ही जी मेजरमेंटला आहे त्याच्यापेक्षा कमी सांगितलेली होती. तर सगळ्यात पहिले जेव्हा आपण वेस्टचं मेजरमेंट घेतो, तर वेस्ट जर तुमचं आता मेजरमेंट काय आहे की आपलं हे जे आहे ब्लाऊज प्रिन्सेस कटचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे
आणि आपलं जे मेजरमेंट्स आहे ते कटोरी आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला वेस्ट पूर्ण अशी मोजून घ्यायची आहे यामध्ये. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतेच की का. तर आपली वेस्ट आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता 28 आणि 2 लाईन 3 लाईनवरती आहे जवळपास. म्हणजे 28 आणि हाफच पकडू आपण सध्या, 28 आणि हाफ. तर आपल्याला आता याच्यामध्ये काय करायचं आहे, 28 आणि हाफ जे आहे तर आपल्याला त्याचा फोर्थ काढायचा आहे. मी याच्यासाठी सांगितलं की आपण जेव्हा आपल्याला कटोरीचे ब्लाऊज येतात तेव्हा इथे तुम्ही बघू शकता कटोरीचा हा जो भाग आहे तो एक्स्ट्रा असतो समोरचा. हे बघा, आपण जेव्हा असं ब्लाऊज पकडतो समोरचा भाग जो आहे तो खाली चालला जातो. जर तुम्ही हा मोजला तर एक तर तुमचं ब्लाऊज एक्स्ट्रा होईल किंवा हा मोजला तर कमी होईल. त्यासाठी आपल्याला हा पूर्णच एकदा मोजून घ्यायचा आहे. तर आपल्याला आहे 28 अँड हाफ. तर आपल्याला त्याचा फोर्थ काढायचा आहे. तर 28चा फोर्थ येतोय 7. तर 7चा आणि पुढे हाफ जो आहे तो म्हणजे आपल्या येतोय 7.1 लाईन, 1 किंवा 2 लाईन आपण असं घेऊ शकतो सध्या फिटिंग टाकेपर्यंत. जर तुम्हाला असं नसेल लक्षात येत की म्हणजे 28 आहे, 28चा डायरेक्टली आपण फोर्थ काढू. 28चा फोर्थ येतोय 7 आणि जे हाफ आहे त्याच्यामध्ये आपण एक लाईन म्हणजे हाफ म्हणजे 5 लाईन. तर आपण एक एक लाईन जरी टाकली ह्या साईडला तर आपल्या 4 लाईन वाढत आहे. स्टिच मारताना थोडंसं एक्स्ट्रा, तर मग आपलं काय येणार 7 अँड 1 पॉईंट म्हणजे 7 आणि 1 इंच लाईन. तर आपण इथे फिटिंग टाकून घेणार आहोत वेस्टला. आता इथेही फिटिंग टाकताना मी हुकपट्टीच्या साईडनं जेव्हा फिटिंग टाकणार तेव्हा हुकपट्टीपासून मोजणार, पण काचपट्टीपासून जेव्हा फिटिंग टाकणार मी ही काचपट्टी सोडून देणार आणि खाली फिटिंग टाकणार आहे. तर ते आलं आहे माझं जेव्हा मी सांगितलंय की 7 + 1 म्हणजे 7 आणि 1 लाईन. तर मी इथेच 7 इन आणि 1 लाईनवरती इथे मार्किंग करून घेते. आता आपल्याला मोजायचे आहे चेस्ट. तर चेस्ट मोजताना पण आपण या ब्लाऊजची इथे चेस्ट मोजून घेणार आहोत. तर चेस्ट जेव्हा आपण मोजतो इथे तेव्हा आपल्याला तीही परफेक्ट मोजून घ्यायची आहे. तर आपली चेस्टला आपण जेव्हा पहिली हुक असते त्या पहिल्या हुकपासून आपण इथे मोजणार आहोत. तर ते झालेलं आहे आपलं 8.5 इंच. तर आपल्याला इथे पण टाकायचं आहे पहिल्याच हुकजवळ जिथून आपण मोजलेलं आहे तिथे 8.5 इंच. जर तुम्हाला असं लक्षात जरी नाही आलं तरी काय होतं की वेस्ट आणि चेस्टमध्ये जवळपास 1.5 इंचाचा फरक येतो. म्हणजे इथे जर 7 असेल तर इथे 8.5 असतं. आपलं इथं मेजरमेंट तसंच आलेलं आहे. किंवा मग जर आपल्या 28ची चेस्ट असेल तर आपली 28ची वेस्ट असेल तर 34ची चेस्ट येते. म्हणजे चेस्ट आणि वेस्टमध्ये 4 ते 5 इंचाचा डिफरन्स येतो, जास्तीत जास्त 4 इंचाचं. जर 28 असेल, आता माझं काय 28.5 होतं तर आपली इथं चेस्ट किती येते 34 इंच. म्हणजे 4 इंचाचा आपल्याला 5 इंचाचा आपल्याला फरक येतो. जास्तीत जास्त 4 ते 5 इंचाचा आपल्याला डिफरन्स येतो. तर ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. आपली जी स्टिच आहे ती बरोबर अशी जायला पाहिजे किंवा मग अशी क्रॉस नको एकदम, किंवा असं तर अजिबात व्हायला नको की वेस्ट इकडे आणि चेस्ट इकडे. म्हणजे इथे अशी क्रॉस नको आहे. अशी क्रॉस गेली तर हरकत नाही. कोणाची ज्यांची चेस्ट मोठी असेल त्यांचं असं क्रॉस मेजरमेंट जाऊ शकतं, म्हणजे इथून थोडंसं इकडे पण जास्त नाही. पण तरी तुम्हाला इथे गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आता स्लीव्ज. तर स्लीव्जचं मी जसं तुम्हाला सांगितलं की इथे मी स्लीव्ज छोट्या घेतलेल्या आहे मेजरमेंटपेक्षा. तर मी त्या इथे मोजून घेते. त्या आहे माझ्या 6 इंचाच्या स्लीव्ज आहे. हे बघा इथे 6 इंचाच्या स्लीव्ज आहे. आणि इथे जे मेजरमेंटला मला होतं ती होती जवळपास 10 इंचाची असेल. तर मला इथे छोटी स्लीव्ज बनवायची होती. तर मी इथे 6 इंचाचं जे आहे ते इथे आहे. तर मी याच्या सरळ इथे मार्किंग करून घेते, म्हणजे इथपर्यंत मला किती राऊंड आहे ते समजेल. तर आपण असं पण इथे मोजून घेऊया. तर हे किती आहे 6ला 2 लाईन कमी. तर आपण इथे सेम तेच मेजरमेंट घेणार. हे इथे आहे 6ला 2 लाईन कमी. आता जेव्हा आपण स्टिच करायला लागणार तेव्हा या पद्धतीने इथे बरोबर येऊन जाणार. तर इथे बघा आपली जी मार्किंग आलेली आहे ती एकदम सरळ आलेली आहे. तर तुमची फिटिंग जर अशी सरळ आली तर समजायचं की तुमचं ब्लाऊज अगदी बरोबर येत आहे. तुमची जर इकडे मग इकडे असं आलं तर तुमची फिटिंग चुकती. अजून एक ऑप्शन आहे, एक बेस्ट जी मी बोलली की तुमची एक बेस्ट ट्रिक आहे की जी आपण म्हणजे व्यवस्थित फिटिंग येते चेस्टची. तर ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये इथे सांगणार आहे. तर ती तुम्ही
नक्की बघा. तर आपल्याला आता काय करायचं आहे, जर तुमचं हे सगळं म्हणजे व्यवस्थित नसेल येत, तरी तुम्हाला काय करायचं आहे, हा आपला जो आर्म होल आहे, आता हुकच्या बाजूचा आर्म होल आपल्याला मेजरमेंट ब्लाऊजचा घ्यायचा आहे. ओके, हे पण झाली हुक बाजू आणि इकडची पण हुकची बाजू. तर याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, हा आर्म होल आणि हा आर्म होल जोडायचा आहे. म्हणजे हा पण अशा पद्धतीने करून घेणार आहोत फोल्ड आणि आपल्याला इकडचा या पद्धतीने ठेवायचा आहे. तर तो तुम्हाला इथे मोजून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने. अगदी म्हणजे काहीच नाही, एकदम सोपी पद्धत आहे. आणि याने मी सांगते, हे बघा इथे आपली जी फिटिंग आहे ती अगदी इथेच आलेली आहे. म्हणजे अगदी 2 लाईनचा फरक पडलेला आहे. तर आता हे जेव्हा आपण टाकतो तेव्हा हे पण परफेक्ट फिटिंग येतं. फक्त मी इथे थोडंसं लूज आता मी मुद्दाम ठेवणार आहे याच्यासाठी, की माझं हे जे ब्लाऊज आहे ते प्रिन्सेस कटचं आहे आणि कटोरीची चेस्ट वेगळी बसती आणि प्रिन्सेस कटची चेस्ट वेगळी बसती. तर मी थोडंसं इथे डिस्टन्स ठेवते, म्हणजे 2 लाईन लूज, कारण की आपण नंतर स्टिच मारू शकतो. पण एकदा उसवल्यापेक्षा तुम्हाला बेस्ट मारलेली व्यवस्थित. तर मी तुम्हाला इथे आपल्याला अशी फिटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. बघा, अगदी तुम्ही ह्या पद्धतीने मोजली तर हरकत नाही, तुम्हाला या पद्धतीनेही टाकली तरी चालते. पण मी मुद्दाम माझं प्रिन्सेस कट असेल, आता कटोरी जर असती तर मी एक्झॅक्ट इथेच स्टिच मारली असती जेवढी मी घेतलेली आहे तेवढी. पण मी प्रिन्सेस कट असल्यामुळे मी इथे ठेवणार आहे. तर सेम जसं आपलं इकडं मेजरमेंट घेतलं तसंच आपल्याला इकडनंही घ्यायचं आहे. हे जे आहे 8.5 इंच, तर आपल्याला ह्या साईडनं पण घ्यायचं आहे 8.5 इंच. आता इथे मी काय करणार आहे, ही जी हुक पट्टी आहे ती मोजणार आहे. हे बघा, या पद्धतीने इथे जी हुक पट्टी आहे ती मी इथे मोजून घेणार आहे 8.5 इंच. आणि इकडनं पण जी हुक पट्टी आहे ती मी मेजरमेंटमध्ये घेणार आहे. इथे होतं माझं 7 इंच. तर हे बघा, या साईडनं. आणि आता इथे जे ठेवलेलं होतं मी मेजरमेंट 6ला 1 ते 2 लाईन कमी, 1 लाईन कमी, तिथेच ह्या स्लीव्जला पण घेणार आहेत. असं नाही आपल्याला प्रत्येक वेळेस दोन्ही साईडनं मोजायचं आहे. आपण एका साईडनं जे मेजरमेंट घेतलं तेच आपण इकडे टाकणार आहोत. 6ला 1 लाईन कमी, म्हणजे इथे. ओके, आता हे बघा, तुम्ही इकडे पण बघू शकता आपली इकडची पण जी फिटिंग आहे ते एकदम सरळ आलेली आहे. हे बघा, इथली जी लाईन आहे मी जी चॉकनी मार्किंग केलेली आहे ती पण सरळ आलेली आहे आणि इकडची जी आहे ती पण अगदी सरळ आलेली आहे. आता मी तुम्हाला याच्यावरती स्टिच मारून दाखवते. तर आपल्याला याच पद्धतीने पूर्ण स्टिच मारून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी स्टिच मारून घेतलेली आहे. आता अजून एक ऑप्शन आहे आपली परफेक्ट आली की नाही बघण्यासाठी. आता इथे तुम्ही नंतर कमी जास्त आपल्याला करता येते. आता काय होतं, हे ब्लाऊज आपल्याला पूर्ण या पद्धतीने लावून घ्यायचं आहे. हे बघा, फिटिंग टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे अशा एक्स्ट्रा स्टिच मारून घ्यायच्या आहे. परफेक्ट फिटिंग आणि त्याच्यानंतर 1 2 3 आपल्याला एक्स्ट्रा स्टिच मारायचे असते स्लीव्ज आणि वेस्टपर्यंत सरळ. तर तुमची फिटिंग अशीच असली पाहिजे, पूर्ण सरळ स्टिच आलेली. आपली जी आलेली आहे परफेक्ट फिटिंग ते तुम्हाला दाखवते मी. एकाच याच्यामध्ये आपण एकच जे मेजरमेंट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपली परफेक्ट फिटिंग आलेली आहे. 1 मिनिट. तर तुम्ही इथे बघून घ्या. हे बघा, आपली कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे. हुकपट्टी बरोबर हुकपट्टीला आणि जी वेस्ट फिटिंग आहे म्हणजे बरोबर ती इथे बरोबर आलेली आहे. त्याच्यानंतर इथे पण आपण अगदी व्यवस्थित आपली फिटिंग आलेली आहे. तुम्ही इथे पूर्ण बघू शकता. ब्लाऊज अगदी सेम आहे, कुठेही कमी जास्त नाही. तुम्हाला असं लावून बघायचं आहे की जेणेकरून तुमची फिटिंग पण व्यवस्थित येऊन जाते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता आपली एकदम छान पद्धतीने फिटिंग आलेली आहे. हे पण बघू शकता तुम्ही, आपलं आर्म होल जे आहे ते पण एकदम व्यवस्थित जे आलेलं आहे. आर्म होल जे आहे आपलं ते पण म्हणजे दोन्ही सोबत आहे, दोन्ही पण साईडचे कुठेही कमी जास्त आपले झालेले नाही आहे. तर या पद्धतीने तुम्हाला फिटिंग करायची आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगू शकता.